सर नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरून कामठी परिसरातून संत गजानन महाराजांची पालखी जाते, त्या अनुषंगाने कामठी पोलीस स्टेशनचं कसं काय? नमस्ते. मी बसवेश्वर जकी कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कामठी पोलीस स्टेशन. तर आपल्या या मंगळवेढा सांगली जो हायवे आहे या मार्गाचे दिनांक 21 तारखेला संत श्री गजानन महाराज पालखी हे मार्गक्रमण होणार आहे आणि तिरे या ठिकाणी पहाटेच्या सुमारास आम्ही पालखी आमच्या हद्दीमध्ये स्वागत करून त्या पालखीसोबत बंदोबस्तसोबत आम्ही आमच्या हद्दीपर्यंत बेगमपूर या ठिकाणीपर्यंत आम्ही बंदोबस्त सोडून बंदोबस्त व्यवस्थित करणार आहोत. त्या अनुषंगाने आम्ही काल रोजी सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि बरेचसे स्वयंसेवक यांना आवाहन केलेलं आहे की आपला जो दिनांक 21 तारखेला जो काय पालखी सोहळा जाणार आहे त्या अनुषंगाने त्याचं व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी तर आम्ही सर्व पोलीस पाटील, आमचं पोलीस बंदोबस्त आणि ग्रामसुरक्षा दल आणि स्वयंसेवक यांना आवाहन करून त्यांच्या मदतीने आम्ही सुरक्षितरित्या रस्त्याचं नियोजन करून, वाहतुकीचे नियोजन करून जड वाहतूक त्यामध्ये येणार नाही या अनुषंगाने खबरदारी घेऊन आम्ही पालखी सोहळा आमच्या हद्दीपर्यंत व्यवस्थित त्याचं सोडणार आहोत. सर, तुम्ही या ठिकाणी रुजू झाल्यापासून वाहतुकीच्या नियमाबाबत स्ट्रिक्ट दिसत आहे आणि नागरिकांमधून कौतुक पण केलं जात आहे. बेगमपूर या ठिकाणी तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपात ॲक्सिडेंट झालेलं मोटरसायकल सध्या येणाऱ्या जाणाऱ्यांना लक्ष वेधून घेत आहे, त्याबद्दल काय सांगाल आणि या परिसरातील नागरिकांना काय आवडतं? तर मी या ठिकाणी रुजू झाल्यापासून एक आव्हानात्मक गोष्ट आहे की जो सोलापूर मंगळवेढा सांगली जो रस्ता आहे तर या ठिकाणी अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेबांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही हे जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे. आता त्यामध्ये आम्ही वाहतुकीच्या नियमाचे संबंधी पालन होण्यासाठी अधूनमधून वेगवेगळ्या ठिकाणी शाळा कॉलेजच्या मुलांसोबत जनजागृती केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काय नियमाचं भंग केलेलं आहे त्यांना दंडात्मक कारवाईसुद्धा केलेली आहे. आणि आता साहेबांच्या सूचनेप्रमाणे की जे काय अपघातग्रस्त जुनी वाहनं आहेत तर ती त्याचं डेमो बनवून रस्त्यामध्ये ठेवलेले आहे आणि त्याच्या बाजूला रस्ते वाहतुकीच्या नियमासंबंधी आम्ही सूचनाचे बॅनर्स आणि फलक्स आणि जे आता बेगमपूर या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी लावलेले आहे, इचगाव टोलनाका या ठिकाणी आणि अधूनमधून सोहाळे, कामठी या ठिकाणी असंच पोस्टर्स, बॅनर्स लावलेले आहे. त्या माध्यमातून लोकांना जनजागृती व्हावी आणि एखादा अपघातचा जो काय डेमो आहे, जो काय दृश्य आहे तो डोळ्यासमोर यावा आणि तिची भीती बाळगून नागरिकांमध्ये रस्त्याचं जे काय नियमाचं भंग होऊ नये त्यांना त्या संघटने जी काय रस्त्यावरती ती वाहतूक आहे ती काळजीपूर्वक व्हावी, सुरक्षित व्हावी या अनुषंगाने आम्ही जनतेला एक आदर्श डेमो म्हणून त्या ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठाच्या आदेशाने ते लावण्यात आलेले आहे. त्या रस्त्याच्या अनुषंगाने बरेच ठिकाणी रॉंग साईडला जाणे, विदाऊट हेल्मेट प्रवास करणे, सीट बेल्ट वापर होत नाही, रस्ता क्रॉस करत असताना दोन्ही बाजूला पाहत नाहीत. तर त्या अनुषंगाने बरेचसे असे सूचनाचे आम्ही फलक आणि बॅनर्स वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत जे की याचा हेतू की रस्त्याचा जो प्राणांतिक हानी आहे आणि जबर जोखापत जे होतात तर त्या अनुषंगाने त्याचं प्रमाण कमी व्हावं हा मुख्य उद्देश आहे.